बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत आणि मराठा योद्धा म्हणून ओळखले जाणारे मनोज जरांगे पाटील यांच्यात संघर्षाची शाब्दिक चकमक जी आहे ते आपल्याला होताना दिसत आहेत। यावरती बोलण्यासाठी आपल्यासोबत बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत आहेत। भाऊ, काय सांगाल? जरांगे पाटलांना आपल्यामध्ये एक शाब्दिक चकमक होताना दिसते। शाब्दिक चकमक नाही किंवा काही नाही असा अर्थ काढू नका। मुळातच मी प्रामाणिकपणाने सांगतो की जे आमचं मराठा आरक्षण आहे ते मराठा आरक्षणाची मूळ मागणी भरकटताना दिसते आम्हाला। त्यामुळं जे बार्शीत काय घटनाक्रम घडला त्याचा थोडा संशय आल्यामुळं आमच्या तालुक्यातल्या काही मराठा तरुण बांधवांनी चळवळीतल्या काही दादांना प्रश्न विचारले, मनोज दादांना, आणि त्यांना प्रश्न विचारल्यानंतर त्यांना एवढा राग आला की थेट ते माझ्याकडे वळले। काय विचारला तर माननीय पवारसाहेबांची बार्शीमध्ये सभा झाली। सभा झाल्यानंतर पवारसाहेब दिलीप सोपलांच्या घरी गेले। रोहित पवारचं माझी तू मी आपल्या माहीत आहे आपल्या टीव्हीवर, आणि त्यावेळेसपासून खऱ्या अर्थानं ह्या सगळ्या घटनाक्रम सुरू झाला आणि दादा माझ्यावरती तुटून पाडायला चालू झाले बोलण्यामध्ये। मला पण लक्षात येणं की मी चळवळीतला कार्यकर्ता, प्रत्येक आंदोलनामध्ये माझा सहभाग आहे, माझ्या कुटुंबाचा आहे, माझा आहे, लहानपणापासून चळवळ उभा केली। बार्शी तालुका हा मराठा महासंघाच्या माध्यमातून प्रत्येक आंदोलनामध्ये राहिलेला चळवळीतला हा भाग आहे। आणि काय प्रश्न विचारले दादांना, त्यांना राग येण्याचं कारण नाही, कारण तुम्ही मराठा समाजाचं नेतृत्व करता किंवा आरक्षणाची भूमिका घेऊन या राज्यामध्ये काम करत असताना काय जर वाटलं तर कोणी विचारलं तर त्याचं समाधान करा, त्याला बोलवून घ्या, समजून सांगा। मला म्हणायला पाहिजे नव्हतं की हे बाबा आपण चर्चा करू, तुमच्या काय चाललं आहे का लोकप्रतिनिधी। मी त्यांना आलो असतो, जसं केसेस काढण्याकरता मी त्या ठिकाणी गेलो, त्यांच्या SIT चौकशीसाठी मी थांबवण्याकरता प्रयत्न केले, दादांना भेटलो, सरकारची त्यांची मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला। मी आणखीनही प्रामाणिकपणाने प्रयत्न केले असते, मी प्रयत्न सोडले नसते, कारण मूळ हा मराठा समाजाला आरक्षणाचा जो मुद्दा आहे तो सातत्यानं भरकटत चालला आहे। कधी कुणबीचा विषय येतो, कधी मराठा आणि कुणबी एक आहे म्हणून विषय येतो, कधी सगळे सोयरेचा विषय निघतो। कोण म्हणते मला OBCतनं आरक्षण नको, कोण म्हणते मला OBCतनं आरक्षण द्या, कोण म्हणते हैदराबाद गॅजेटच्या पद्धतीनं ही द्या, गोदा पट्ट्यातलं जर आरक्षणाचा विषय घ्या। त्यामुळे नेमकं आमच्या मराठा समाज बांधवांच्याच मनामध्ये सातत्यानं विविध या विभागीय क्षेत्रामध्ये, उदाहरणार्थ कोकण असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, मराठवाडा आहे, विदर्भ आहे, खानदेश आहे, ह्याच्यामध्ये संभ्रम निर्माण आहे। आणि त्यामुळे ह्याच्यावरती एक क्लिअर काहीतरी स्पष्टीकरण होणं गरजेचं आहे आणि समाजाला सकारात्मक असे निर्णय अपेक्षित आहेत। परंतु ते सोडलं आणि कुणी नेतृत्व करायला लागलं, ह्याच्या अगोदर पण बऱ्याच मंडळींनी नेतृत्व केलं, पण असं नाही इतकं रॅशपणाचं किंवा कुणाला पण काही पण वेडवाकडं बोलण्याचं कुणीच काही कधी विचार केला नाही। परंतु अलीकडं मलाच आश्चर्य वाटायला लागलं की एवढं अरेतुरे कशी काय सुरू झाली। आपण जरांगेंच्या विरोधात वक्तव्य सुरू केल्यानंतर आपल्या विरोधात आंदोलनं मराठा बांधवांकडून केली जातात, याकडे कसं पाहताय? सगळ्याच मराठा समाज बांधवांना लक्षात येईल की त्यांच्या अगोदरपासून मी चळवळीतला कार्यकर्ता आहे। आता करत्यात त्यांच्या नशिबानं काय त्यांना काही प्रसिद्धी काय मिळाली असेल वगैरे असेल, काय तो भाग वेगळा। परंतु मी असेल किंवा असंख्य असे मराठा चळवळीतले कार्यकर्ते आहेत की ज्यांनी सुरुवातीपासून, त्याच्यामुळं जो मराठा समाजाचा थोडाफार आता काही जरांगे पाटलांच्या माध्यमातून काही गैरसमज वगैरे झाला असेल तर माझी त्या नम्रपणानं माझ्या मराठा समाज बांधवाला विनंती आहे की बांधवांनो, मी प्रामाणिकपणानं मराठा समाज बांधवाच्या सेवेमध्ये कार्यान्वित राहील, माझ्याकडनं कधीही चूक होणार नाही। माझ्याबद्दल कृपया कोणी गैरसमज करून घेऊ नका। मी सुद्धा एक कालच मागणी केलेली आहे की विधानसभेचं एक विशेष अधिवेशन बोलवावं। मला कालसुद्धा मी म्हणलं की मला आता कुठल्या पक्षाने गृहीत धरू नये। त्याच्या पाठीमागचाच उद्देश की मला परत आणखीन म्हणून जरांगे दादांनी ह्याची सुपारी घेतली, त्याची सुपारी घेतली, अशा पद्धतीचा कुणावरही आरोप करतायत, माझ्यावर करू नये म्हणून मी कालच माझी भूमिका जाहीर केली। आणि मी 23 तारखेपासून सगळ्या पक्षाला तर पत्र आता 2-3 दिवसात माझी जातील की जशी मी मागणी केलेली आहे की विशेष अधिवेशन बोलवून OBCतनं आरक्षण द्यायचं का नाही, द्यायचं असेल तर होय, नसेल तर नाही, सगळ्यांनीच माझ्यासहित भूमिका विधानमंडळामध्ये, विधानसभेमध्ये त्या पवित्र मंदिरात स्पष्ट करावी। मग दुधाचं दूध आणि पाण्याचं पाणी होईल ना। सगळ्याच मराठा समाजाला कळन का खरं कोण आणि खोटं कोण आहे, माझी पण भूमिका तिथंच कळणार आहे। आणि जर सगळ्या पक्षांनी माझ्या मागणीप्रमाणे मागणी केली नाही, ह्यात अडथळा आणला तर माझं मी 23 तारखे आणि विधानसभा अध्यक्षाला पण माझी विनंती करतो की त्यांनी पण अधिवेशन बोलवा। आता वेळ आलेली आहे, मणिपूर होऊन देऊ नये महाराष्ट्राचा, का तरी इतकी तीव्रता व्हायला लागली ह्याच्यामुळं विनाकारण की सगळ्यांचीच मन स्थिर नाही त्या ठिकाणी। त्यामुळं मी पण 23 तारखेपासून छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यासमोर शिवसृष्टीच्या तिथं ठिय्या आंदोलनाला रोज 10 ते 5 बसणार।
एकंदरीत पाहायला गेलं तर हे होते बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत. हे येत्या 23 तारखेपासून जर यांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या जर नाही मान्य झाल्या तर येत्या 23 तारखेपासून ठिय्या आंदोलन करणार असल्याचा इशारा जो आहे तो सरकारकडे दिलेला आहे. वसीम अत्तार, लोकशाही न्यूज, सोलापूर. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.